रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा माऊली चोपडे व देवा पाटील। मग पाप होतं का पुण्य? देवाचं सगळं स्नान केलेलं पाणी तुळशीत टाकतो, तुळशीत पाणी टाकायचं नाही। तसं बेलाचं त्या ठिकाणी झाडाचं फार महत्त्व सांगितलेलं आहे। कितीही जो व्यक्ती गरीब असेल, दरिद्री असेल, बेलाच्या झाडाखाली जर गेलात तर काय करायचं? गरिबी दूर होण्यासाठी पुरीचा आणि खिरीचा नैवेद्य घेऊन कोणाला तरी त्या बेलाच्या झाडाखाली तिथे दान करायचं, कोणाला तरी तो दान करायचा, त्याची आपोआप गरिबी दूर झाल्याशिवाय राहत नाही। सुंदर अशी कथा आलेली आहे। एकदा असं झालं, उपमन्यूला लहानपणी मामाकडे राहायचा आणि मग आपण जसं जात होतो ना पूर्वी मामाकडे, पूर्वी मामाकडे मुलं जायचे बघा। आता तेवढी आवड राहिली नाही, आता बदल झाला, आता मामाच आपल्याकडे येतो आता बदल झाला। पूर्वी आई म्हणायची, बाळू चल आपल्याला मामाच्या गावाला जायचंय। मग लेकरांना आनंद व्हायचा, कुठे जायचंय? झुक 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 आगे न गाडी पळती झाडे, पाहूया मामाच्या गावाला जाऊया, असं त्या ठिकाणी वातावरण होतं। तसं उपमन्यू मामाच्या गावाला गेला आणि मामाच्या घरी गायी होत्या, दूध होतं, दूध दुभतं त्या ठिकाणी होतं। ज्यावेळी उपमन्यू मामाच्या घरी राहिला आणि मग आता तो मामाच्या घरी उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये राहिला आणि नंतर तो आपल्या स्वतःच्या घरी आला। उपमन्यूच्या घरी गरिबी होती, म्हणून शास्त्र असं सांगतं की बाबा, परमार्थासाठी माणसाने 1 रुपया तरी खर्च करावा जीवनामध्ये। उपमन्यूच्या घरी खूप गरिबी होती आणि उपमन्यूने आईला एक दिवशी हट्ट केला। आता बालहट्ट, स्त्री हट्ट, त्या ठिकाणी खूप हट्ट त्या ठिकाणी उपमन्यूने केला। लेकराचा हट्ट आई पुरवल्याशिवाय राहत नाही, बघ ती कोणतीही माता असू द्या। आईकडे हट्ट केला, आई अगं मामाच्या घरी किती दूध आणि दुभतं आहे, मला अशी इच्छा आहे आई, मला दूध पाहिजे ग दूध। मामाकडे फार त्या ठिकाणी दूध होतं, तू मला दूध का नाही देस ग आई? आईने सांगितलं, बाळा आपल्याकडं गाई नाही, आपल्याकडं म्हशी नाही, आपल्याकडं काहीच नाही, कुठून येणार दूध? आपल्याकडे एक वेळेला जेवणाची पंचायत आहे। उपमन्यूला ती आई समजून सांगू लागली, बाळा आपल्याकडे दूध नाही रे, मी लोकांची भांडे घासून तुझं शिक्षण करते, पण तुला दूध नाही आणून देऊ शकत। म्हणून बालहट्ट, स्त्री हट्ट, जोगी हट्ट फार त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे। आणि आई दे ना ग मला त्या ठिकाणी दूध खूप खावंसं वाटतंय। आईने काय केलं, वाटीमध्ये पीठ घेतलं, थोडंसं गव्हाचं पीठ घेतलं, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं, पांढरं पाणी झालं आणि मग उपमन्यूच्या समोर ती वाटी आणली, सांगितलं, बाळा हे घे म्हणे दूध। उपमन्यूने ते हातातली वाटी पाहिलं, एक घोट पिला आणि फेकून दिली। सांगितलं, आई अगं असं कसं दूध ग? दूध असं नसतं ग आई। आईने सांगितलं, उपमन्यू आपल्याकडे दूध नाही रे म्हणे, दूध तुला मिळणार नाही, जा म्हणे, एकच दैवत अशी आहे, तो सर्व ज्ञानी आणि दानी असणारा भगवान शंकर आहे, त्याच्याकडे जा म्हणे, तू सर्वस्वाचा त्याग करावा लागेल, तू त्याग केला तो तुला नक्कीच दूध देईल। आणि आईने सांगितलं की हे उपमन्यू, आई एवढी परम पवित्र असावी, आईने सांगावं बाळाला ज्ञानाचा उपदेश करणारी आई असावी।
म्हणून त्या ठिकाणी आई आणि वडील हे ज्ञानाचा उपदेश करणारे असावे. जसं भागवतामधला प्रसंग आला, ध्रुव बाळ 5 वर्षाचे असताना सुरुची सुनीती मातेने त्या ठिकाणी सांगितलं, आई बाळा, भगवंताच्या मांडीवर बसायचं असेल तर भगवान नारायणाचं स्मरण कर. साधारण पुरुषाच्या मांडीवर बसण्याची तुला गरज नाही. तू देवाच्या मांडीवर बस, म्हणजे तुला नक्की भगवान परमात्मा भेटल्याशिवाय राहणार नाही. तसं त्या ध्रुव बाळाला आईने उपदेश करावा, तसं उपमन्यूला त्या ठिकाणी आज आईने सांगितलं, जा आणि देवाकडे दूध माग. मुलं जर घडवायची असतील, मुलांवर संस्कार जर करायचे असतील, बुद्धिवान करायचे असतील, तर आई ही मुलांचा पहिली गुरु असते. म्हणून आपण म्हणतो, शिवाजी महाराजांना जिजाबाईंनी कसं घडवलं असेल. ज्या वेळेला त्या जिजाबाईंना डोहाळे लागले, त्यावेळेला जिजाबाई रामायण वाचायच्या, जिजाबाई कथा वाचायच्या. आपल्यासारख्या जिजाबाई नव्हत्या, टी व्ही लावत नव्हत्या, टी व्ही समोर बसत नव्हत्या, 8 ते 10 सिरियल पाहत नव्हत्या. शहाजी राजा येतो, हातानं भाकर घेतो, तरी जिजाईला पश्चाताप नाही. आताची जिजाबाई नाही. आपल्याला डोहाळे लागतात. कोणते? ह्या झाडाचा पाला खाय, त्या झाडाचा पाला खाय, चिंचच खाय, ती पांढरी मातीच खाय. मग पोरं जन्माला येते ढेबरेच. आपल्याला असे डोहाळे लागतात. जिजाबाईंना ज्या वेळेला डोहाळे लागले, शिवाजी महाराज पोटामध्ये असताना, त्यावेळेला भाला फेक करावी, हातामध्ये तलवार धरावी, अशी जिजाबाईंना डोहाळे लागले होते. म्हणून तर शिवाजी राजा घडले. म्हणून तर आम्ही म्हणतो की या विश्वामध्ये एकच राजा होऊन गेला. त्या राजाला फक्त काय म्हणतात? एकच राजा होऊन गेला. या महाराष्ट्राच्या भूमीवर त्यांनी राज्य केलं. त्याने रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन धर्माची स्थापना केली. एकच राजा होऊन गेला. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. म्हणून शिवाजी राजांसारखा आपलाही मुलगा घडावा त्या ठिकाणी. म्हणून आईने संस्कार केले पाहिजेत. मारुती रायांना घडवणारी अंजनी माता होती. राम प्रभूला घडवणारी सुमित्रा आणि कौशल्यासारखी माता होती. जिजाबाईंनी स्वतःच्या पोटावरून हात फिरवावा आणि देवीला सांगावं, आऊसाहेबांना सांगावं, देवीने कौल द्यावा की असा राजा तुझ्या उदरी जन्माला येईल, तो या समाजाचं रक्षण करेल. आणि मग आता उपमन्यूने विचार केला, आईने आपल्याला सांगितले दूध तर देवाकडेच मिळणार. उपमन्यूने आईला नमस्कार केला आणि सांगितलं, आई ठीक आहे म्हणे. दुधाच्या शोधार्थ उपमन्यू जंगलामध्ये निघाले आणि उपमन्यू एकटेच त्या ठिकाणी उपासना करायला सुरुवात केली. भगवान शंकराची आराधना त्या ठिकाणी करू लागले. उपमन्यू लहान होता, 5 वर्षाचा. आणि मग उपमन्यूने विचार केला. उपमन्यू 5 वर्षाचा होता. 5 वर्षाच्या उपमन्यूला कळालं की दूध मागण्यासाठी एकट्या देवाशिवाय या भूतलावावर दुसरं कोणीही मला मदत करू शकणार नाही. 5 वर्षाच्या उपमन्यूला कळतं की देवाशिवाय आपल्याला पर्याय नाही. पण आपण 80 वर्षाचे झालो तरी आपल्या लक्षात येत नाही की कुठेतरी भगवान परमात्मा असेल, कुठेतरी परमात्मा आपल्याला भेट देईल. आणि मग उपमन्यू ध्यान अवस्थेमध्ये बसला आणि ओम नमः शिवायचा जप त्या ठिकाणी करू लागला. सुंदर जप आराधना उपमन्यूची सुरू झाली. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय,
हर हर बोले नमः शिवाय। गंगाधरा शिव गंगाधरा हर हर भोले नमः शिवाय। गंगाधरा शिव गंगाधरा हर हर बोले नमः शिवाय। गंगाधरा शिव गंगाधरा हर हर भोले नमः शिवाय। गंगाधरा शिव गंगाधरा हर हर बोले नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय। रामेश्वरा शिव रामेश्वरा हर हर भोले नमः शिवाय। रामेश्वरा शिव रामेश्वरा हर हर बोले नमः शिवाय। मयूरेश्वरा शिव मयूरेश्वरा हर हर भोले नमः शिवाय। मयूरेश्वरा शिव मयूरेश्वरा हर हर बोले नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय। ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय। ज्या ज्या वेळेला भजन होईल त्या त्या वेळेला भजन करत जा। हाताने टाळी, टाळीला काही GST लागत। टाळी जर वाजवली तर हातावरच्या रेषा चेंज होत असतात, बदलत असतात। टाळी वाजवल्यामुळे हातावरच्या रेषा बदलत असतात, म्हणून टाळी त्या ठिकाणी प्रत्येकाने वाजवली पाहिजे। आणि असं रोजाने धरून आणल्यासारखं नका बसू, जरा असं फ्रेश बसा, फ्रेश एकदम। झोपता येत नाही ना? जेवण केलंय म्हणा, पोटात पडलंय, आता झोपता येणारच। 8 दिशेला जो भगवान शंकर आपलं रक्षण करतो, आपल्याला फक्त 12 ज्योतिर्लिंगच माहिती आहेत। आपण ज्या वेळेला प्रदक्षिणा घालतो, घारिंग लोटांगण करतो, त्यावेळेला शास्त्र असं सांगतं पुरुषाने साष्टांग दंडवत करावा कुठेही देवाच्या तीर्थाच्या ठिकाणी गेल्याच्या नंतर, पण स्त्रियांनी साष्टांग दंडवत करू नये। पुरुषाने एखादं रुमनं खाली पडल्यासारखं पटकन त्या ठिकाणी दंडवत करावा, पण स्त्रियांनी करू नये। आणि मग सेवा ही त्या ठिकाणी मनोभावे माणसांनी केली पाहिजे। सेवा ही चांगली केली पाहिजे, अंतःकरणामध्ये दुसऱ्याविषयी वाईट भाव त्या ठिकाणी नसावा। एकदा काय झालं, एकदा देवाने एका माणसाला घंटी दिली। काय दिली? घंटी। आणि सांगितलं घंटी जर वाढवली तर शेजाऱ्यापेक्षा त्या ठिकाणी दुप्पट तुला मी प्रसन्न होणार। आणि मग त्यांनी काय केलं, नाही नाही म्हणे, माझं एकच घर आहे, मी जर घंटी वाजवली तर शेजाऱ्याचं दुप्पट होईल। त्यांनी काय केलं, ती घंटी एका खड्ड्यामध्ये पुरून ठेवली, कारण ती देवाने दिलेली घंटी होती आणि ती वाजवली तर 10 पट त्या ठिकाणी समोरच्याला त्याचा लाभ होणार होता। म्हणून त्याला म्हटलं नको, आपल्याला ती घंटी वाजवायचीच नाही। त्यांनी खड्डा केला आणि त्याच्यात पुरून ठेवली।
त्याची पत्नी एकदा घर सारवत होती. पूर्वी माता माऊल्या घर सारवायच्या, आता घर सारवायचा विषय राहिला. आता आली आरची, हां आता आली फरशी. पूर्वी त्या ठिकाणी घर सारवायची पद्धत होती. पूर्वी दारात शेणाचा सडा त्या ठिकाणी टाकायची पद्धत होती. इथे रांगोळ काढणं ही सेवाच आहे. इथे झाडून काढणं धर्ममंडपामध्ये यज्ञाचं पुण्य त्या ठिकाणी माणसाला लाभत असतं. तुम्ही काय करता, माझा आवाज आला की मग हळूहळू हळूहळू धक्क्याधक्क्याने हळूहळू इथे येऊन बसता. 7 दिवस नामयज्ञ आपल्या गावामध्ये चालू आहे, तर आपण त्या ठिकाणी सेवा केली पाहिजे भगवंताची. कोणी रांगोळ काढा, कोणी त्या ठिकाणी चटाया टाका, नाना प्रकारची सेवा सांगितली आहे. तसं ती माता माऊली घर सारवत होती आणि मग घर सारवताना तिच्या हाताला सहज काहीतरी लागलं. ती म्हणे इथं खड्डा कशाचा दिसतोय. तिने ती घंटी पुरलेली बाहेर काढली आणि मग त्या ठिकाणी तिचा मुलगा पळत आला आणि मग आई दे ना ग म्हणे ते काय आहे ते. आईने सांगितलं बाळा ही घंटी आहे. आणि मग त्याने काय केलं, ती घंटी एकदा वाजवली. घंटी वाजवल्याबरोबर याचा एक बंगला होता, समोर ज्याचे 2 बंगले झाले घंटी वाजवल्याबरोबर. कारण माणसाची दृष्टी ही चांगली असली पाहिजे. आणि मग तो व्यक्ती बाहेर 15 दिवसानंतर घरी आला आणि त्यांनी पाहिलं की आपल्या समोरच्या माणसाकडे तर बंगला नव्हता, साधं घर होतं त्याचं. कसं काय झालं गडे असं. आणि मग तो घरी आला. घरी आल्याच्या नंतर त्याने बायकोला विचारलं, खड्ड्यात पुरून ठेवलेली तू घंटी काढलीस का. म्हणे हो. कशाला काढली म्हणे ती घंटी. ती म्हणे अहो मी सहज सारवत होते, माझ्या हाताला लागली आणि मी ती काढली. आणि मग त्याने काय केलं, परत त्या ठिकाणी देवाला प्रार्थना केली, डोळे लावले, हात जोडला आणि सांगितलं देवा मला 2 पाय आहेत, समोरच्याचा 1 पाय जाऊ दे. समोरचं लंगडच झालं. 1 पाय जाऊ दे. समोरच्याला पांगळं केलं त्यांनी. आणि म्हणून देवाने तुम्हाला प्रसाद दिला, तो प्रसाद रूपी चांगल्या रीतीने प्रसाद वाटण्याचं काम माणसांनी केलं पाहिजे. एखादी कला जर देवाने तुम्हाला अवगत केली तर ती कला त्या ठिकाणी समोरच्याला दिली पाहिजे. कारण ज्ञान दिल्याने ज्ञान वाढत असतं. तसं महादेव त्या ठिकाणी प्रसन्न झाले. त्यांनी परत मागितलं देवा मला 2 डोळे, त्याला 1च डोळा त्याचा जाऊ दे. अशा नाना प्रकारच्या गोष्टी त्याने मागितल्या. म्हणून त्या ठिकाणी देवाला काय मागावं काय मागू नये हे कळालं पाहिजे. भगवान भोले बाबा त्या ठिकाणी 5 प्रकारची पुन्हा स्नान सांगितलं आहे. भगवंताला स्नान त्या ठिकाणी कसं घालावं असे नाना प्रश्न त्याच्यामध्ये सांगितले आहेत. बोलत बोलत विषय राहिला. उपमन्यूला त्या ठिकाणी उपमन्यू तपश्चर्यासाठी बसले आणि मग भगवान शंकराने इंद्राचं स्वरूप धारण केलं आणि इंद्र प्रकट झाले. उपमन्यूचे डोळे उघडले. हे उपमन्यू मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे, सांग तुला काय पाहिजे. मी सगळी संपत्ती त्या ठिकाणी माझी तुला देऊन टाकायला तयार आहे. आणि मग उपमन्यू जागे झाले आणि म्हणायला लागले माझ्या आईने सांगितलं आहे जोपर्यंत भगवान शंकर येत नाही तोपर्यंत कोणालाही काहीही मागायचं नाही, कोणालाच काही मागायचं नाही. भगवान शंकर जोपर्यंत माझ्या समोर येत नाहीत जा म्हणे मी तुम्हाला ओळखत नाही, तुम्ही कोण आहात, तुम्ही इंद्र देवाचे राजा आहात का कोण आहात मला माहिती नाही. त्या इंद्राने सांगितलं मी देवाचा राजा आहे, ऐरावत सारखे हत्ती आहेत आणि माझ्याकडे कशाचीच कमी नाही, सांग म्हणे तुला काय पाहिजे. उपमन्यूने सांगितलं मला तुमचं काहीही लागत नाही, तुम्ही जसे आले तसे परत निघून जा. आणि मग त्या ठिकाणी
भगवान शंकराचं स्वरूप त्या ठिकाणी प्रगट झालं. भगवान शंकर प्रगट झाले. निष्ठावंत भाव त्या ठिकाणी असावा लागतो. आणि मग निष्ठा त्या ठिकाणी प्राप्त झाली. आणि मग इंद्र गेला. इंद्र गेल्याच्या नंतर भगवान शंकराने सांगितलं की बाबा आता काय करावं लागेल, मला स्वतः त्या ठिकाणी जावं लागेल. आणि मग देवाने सांगितलं हे उपमन्यू. त्या ठिकाणी भगवान शंकर प्रसन्न झाले, प्रगट झाले. आणि मग विचारलं सांग तुला काय पाहिजे. म्हटले देवा मला काहीच नाही पाहिजे, मला फक्त वाटीभर काय पाहिजे, दूध पाहिजे. उपमन्यूला काय दिलं, दुधाचा समुद्र देऊन टाकला देवाने, दुधाचा समुद्र. म्हणून देवाकडे काय मागावं हे माणसाला कळालं पाहिजे. देवाजवळ गेल्यावर काय मागावं, मंदिरात गेल्यावर काय मागावं. आपण काय मागतो, धन दौलत पैसा गाडी बंगला याच्या व्यतिरिक्त आपण दुसरं देवाला काही मागत नाहीत आणि मागणारही नाहीत. आपण म्हणणार नाही देवा तुझी आम्ही त्या ठिकाणी भक्तीमध्ये ऋणी आहोत, हे शरीर तुला आम्ही अर्पण करू, कारण हे शरीर नाशिवंत आहे, याची मेल्यानंतर दुर्गंधी सुटणार आहे. तुम्ही कितीही सेंट लावला तरी पण आपण म्हणणार नाही देवा हे शरीर तुझ्या चरणी आम्ही अर्पण करू. आपलं तर शरीरावर लई प्रेम आहे. आपल्याला सहज काटा जरी रुतला तरी माणूस म्हणतो आई ग, मुखातून शब्द बाहेर पडतो. शरीरावर त्या ठिकाणी माणसाचं एवढं प्रेम आहे. शरीर एवढं नासकंय कुचकंय तरी माणसाचं लई देहावर प्रेम आहे. म्हणून देहावर प्रेम करणं सोडा, पण देवावर प्रेम करायला शिका. आपल्याला कधी घडणार देवावर प्रेम, आपण कधी करणार. आपण नको त्या गोष्टीवर नको त्या लोकांवर प्रेम करतो आणि माणूस बिघडल्याशिवाय राहत नाही. म्हणून प्रेम हे त्या ठिकाणी देवावर करायला शिका. देव तुमची कधीही साथ सोडणार नाही. देवाकडे गेल्यानंतर देवच मागायला शिका. म्हणून तर म्हणतात ना, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा.